हंगाम सुरू आहे, पिकाची धामधूम आहे। अशामध्येच युरिया खताची भीषण टंचाई आहे। खतासाठी शेतकऱ्यांच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत। अकोल्यात तर महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावर रांगेत उभ्या दिसतायत। तर आजपासून नाफेड बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करणारा 2 लाख मेट्रिक टन उद्देश ठेवला होता। मात्र कांद्याची वाहतूक आणि मजुरीचा खर्चही नाफेड देणार होतं। मात्र कांदा खरेदीचा मुहूर्त सपशेल हुकलाय। तर छगन भुजबळांनी आपल्यावर अन्याय झाला असं म्हटलंय। राज्यसभेवर राजेंद्र जैन यांची नियुक्ती झाली। राजेंद्र जैन पटेलांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यामुळे तटकरे आणि पटेलांचे कमबॅक झालं। मात्र भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। तर तिथे आखातामध्ये इस्रायलनं इराणवर पुन्हा हल्ला केलाय, त्यामुळे आता आखातात पुन्हा युद्ध भडकल्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये आज दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 4 चाकी वाहन बस धडकलं, त्यामुळे त्या वाहनातले दोघे गंभीर जखमीत। आपण पहिली बातमी पाहूया। बारामती नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मसाळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। स्वर्गवासी अजित पवारांच्या मृत्यूविषयी बोलताना मसाळ यांनी ते आक्षेपार्ह विधान केलं होतं। एका महिलेशी फोनवरून बोलताना किशोर मसाळांची जीभ घसरली होती। हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपाली ताई। अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, त्यात रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचे? दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा रोष वाढला आणि त्यानंतर या प्रकरणी मसाळांनी माफी मागितलेली आहे। एकूणच या सर्व प्रक्रियेत माझ्याकडून झालेल्या चुकाबद्दल मला खेद वाटत आहे। मी आत्मक्लेश करून माफी मागणार आहे। मात्र या विधानाचा गैरअर्थ काढून कोणतंही राजकारण करू नये। या विषयात कोणतीही जाती भूमिका मी पुढे आणत नाही आणि आणणारही नाही। ज्यांनी मला ट्रोल केलं ते सगळे अकाउंट चेक करा, त्यांनी हा विषय जातीवर नेलाय म्हणून मला आता तो उल्लेख करायची वेळ आली। मला जाब विचारला ते केवळ अजितदादा यांच्या प्रेमापोटी। त्यांच्या भावना मी ती 10% काही लोक आहेत ना, त्यांच्या भावना मी जाणून घेतो, त्यांचा आदर पण करतो, त्यांची पुन्हा पुन्हा नाही 10 वेळा माफी मागतो। पण याचा राजकीय खेळ करायची गरज नाही। किशोर मसाळांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं कारवाईचाच बडगा उगारला। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं हकालपट्टी त्यांची केली गेली आहे। जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। विकृत मनोवृत्तीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली। माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले। त्या ऋणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं, तर दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं। त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। मान्सून तोंडावर आलेला आहे, त्यामुळे अनेक भागात पावसाचं वातावरण तयार झालंय। शेतीच्या कामांना वेग आलाय, मशागत सुरू झालेली आहे। पण पेरणीसाठी आता खतं आणि बियाणं उपलब्ध होत नाहीयेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। डीएफटीचा साठा असून त्याला शेतकऱ्याला देत नाहीत दुकानदार। लिंकिंग घ्या वगैरे वगैरे असे कारण सांगतात। सगळं दुकानं पाहिजे, पूर्ण दुकानं पाहिले पण कुठंच भेटेल नाही। 15 दिवसांनी सारखी चक्रा मारायची, बाकी सगळे खत भेटले पण डीएपी भेटेल। युरिया करता सुद्धा लिंकिंग वगैरे हे ते कुठं असेल तर ते दाबून ठेवलं जात असेल। आमच्यापर्यंत युरिया मागायला गेलं तर उपलब्ध नाही असं दुकानदार आम्हाला सांगतात। 2000च्या बजेटमध्ये आम्हाला 3 पुती नाही होती, एकच पोत देतात आणि 800 रुपयाची बकेट महाग देतात। डीएपी कुठंच भेटत नाहीये, जो कमी पैशामध्ये भेटतो। आणि जे दुकानदार असे रिक्वेस्ट करत आहे की जास्त महागाचे खते घ्या आणि त्याच्याबरोबर बकेट आणि दुसरे खते पण घेऊन टाका। खत परवडतं का पेरणी? काय परवडते? तिकडे परवडतं काय? मालाला भाव नाही। जवारीसाठी 2000 रुपये क्विंटल आणि खताचं पोतं जाते 50 किलोचं 2000 रुपयाला। पाहिल्या या आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा। राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतोय तर काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झालंय, त्यामुळे पेरणीपूर्वी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय। आणि काही दिवसांपूर्वीच डिझेलच्या रांगेमध्ये उभा असलेला शेतकरी आता खतं आणि बी बियाणांसाठी रांगेत उभा राहतोय। धाराशिव, अकोला, हिंगोलीसह काही भागात बियाणं आणि युरिया
DAP सारखी खतं मिळत नाहीयेत. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी केंद्राबाहेर शेतकरी रात्रंदिवस रांगेत उभा आहे. अनेक कृषी केंद्रावर चक्रा मारतोय, खतं मिळत नाही, तक्रार करतोय. एवढंच नाही तर काही ठिकाणी ब्लॅकनं खते खरेदी करावी लागतायत असंही म्हणतोय. काही ठिकाणी खतांसह विक्रेते इतर वस्तू खरेदीसाठी दबाव टाकतायत असाही आरोप केला गेलाय. अकोल्यामध्ये मध्यरात्रीपासून खतं खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या, पण दिवस रात्र रांगेत उभं राहून सुद्धा खतं मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. खतासाठी आलेली आहे. 4 वाजतापासून नंबर माझा लावलेला आहे, पण मला खत काही मिळालं नाही. माझ्याकडे 12 एकर शेती आहे, पण एकही पोतं नाही भेटलं मला खताचं. एवढा खताचा तुटवडा आला. युरिया नाही, कोणतंच खत नाही भेटून राहिलं. हा मेसेज पण येऊन नाही राहिला, थंब पण येऊन नाही राहिला. एवढी चिंगरी चालू आहे. कास्तकार आम्ही सकाळपासून 5 वाजेपासून इथं लाईनीत उभा. आम्हाला 2 पोते DAP आणि 3 पोते युरिया अशा प्रमाणात खत भेटून राहिलं. आता माझ्यावर जवळपास 20 ते 25 एकर 30 एकर शेती आहे. आता 2-2 पोत्यानं मी खत कसं नेईन? तर आलं, आम्ही आजच नाही आलो, आम्ही याच्या अगोदरही आलो. आमचा नंबर यायला लागला, कोणाचा नंबर येते, खत संपते आणि तुटपुंजी खताचं हे भेटून राहिलं. 3 पोते 2 पोते 5 पोते ते सकाळपासून. आज आता किती वाजले? मी सकाळी 5 वाजतापासून इथं हजर. मिळाला का खत? अजून मिळालं नाही. सगळे दुकानं फिरून राहिले. ते म्हणतात नाही टोकन फाडले, ते म्हणतात आम्हाला एवढाच साठा आला. जवळपास उद्या अजूनही भरपूर वाटप होईल इथं. आणि जवळपास इथं कास्तकाराची जे समस्या आहे की बा शेतात खत जात नाही, त्यामुळे सर्व कास्तकार एकखट्ट्या झूम करून राहिले. सर्वांचे प्रॉब्लेम तेच आहेत, त्यामुळे जास्त गर्दी होऊन राहिली. आणि या हप्त्यात जवळपास येणाऱ्या जे रॅका आहेत, जवळपास 71 मॅट्रिक टन हा जवळपास येडियूर साहेबांनी डिक्लेअर केला. आणि त्यामध्ये 40% स्टॉक म्हणजे बार्शी टाकळी, मूर्तिजापूर पूर्ण साठा केला जवळपास 12 तारीखपर्यंत पूर्ण साठा मिळून जाईल. दरम्यान याबद्दल कृषी मंत्री दत्ता भरणेंनी आता काय म्हटलंय आपण पाहूया. या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की जे युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळं निश्चित प्रकारे थोडं संकट आहे. परंतु आम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, मी स्वतः कृषी मंत्री म्हणून राज्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी आम्ही बोलतोय, नड्डा साहेबांशी आम्ही बोलतोय की जेणेकरून जे आपल्याला जो कोटा मंजूर दिलेला आहे, आपण म्हणतो आवंटन दिलेलं आहे, तो कोटा आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त ज्याप्रमाणे मिळावा. आता बातम्या पाहूया राजकीय वर्तुळातनं. बघा, भुजबळांचं विधान आहे, इतरांप्रमाणे मीही मुलासाठी जागा मागितली, दुसऱ्यांची मुलं राज्यसभा विधानसभेवर जातात, इतरांसारखा न्याय मलाही मिळावा अशी खतखत छगन भुजबळांनी बोलून दाखवली. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडनं भुजबळांचं नाव चर्चेत होतं खरं. अचानक राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि भुजबळांची राज्यसभेवर जायची संधी हुकली. आता यावरून भुजबळांनी जाहीरपणे खतखत बोलून दाखवली. विशेष म्हणजे उदाहरण देताना त्यांनी तटकरेंचाही उल्लेख केला. तर भुजबळ मला उद्देशून बोलले नसतील, कारण मी जनतेतून निवडून आलो आहे, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. तर राज्यसभेवर भुजबळांना न पाठवल्यानं त्यांच्या नाराजीच्या आगीवर आता फुंकर घालून ती आणखी कशी भडकेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत. विरोधकांनी यावरून टोले हाणण्याचीही संधी साधून घेतली आहे. पाहूया. राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काय हाती लागल्या नाही. तर मग यावेळेला जायचं का तर म्हटलं जाऊ. परंतु अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनीत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वरतीराज, सगळी अनेक ठिकाणी तटकरेंचे तसं आहे. तर म्हटलं मलासुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. राज्य आणि केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षातले नेते त्यांच्यावर भुजबळांनी बोट ठेवलेले. ते काय म्हणतायत? राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील राज्यसभेवर खासदार आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेवर खासदार आहेत. सुनील तटकरे हे खासदार आहेत आणि त्यांची मुलगी तटकरे, अदिती तटकरे, राज्यामध्ये महिला बालकल्याण मंत्री आहेत. या 3 मंत्र्यांवर त्यांनी खरं तर आक्षेप दाखवलाय.
नाराज वगैरे आहेत का? नाही काय नाराज होणार, कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळं, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांमुळे. मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे. आता तो अन्याय काय आहे की चालायचं आता आणखी पुढे, आज नाही तो कल नाही तो क्या, मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ, शतरंज नहीं जानता है मुझे. ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळसुद्धा कसं करावं त्याचीसुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलनी त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. आता तुम्ही म्हणताय मुलाबाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. आणि मी लोकांच्यातून निवडून आलो. मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेतची निवडणूकसुद्धा निवडणूकच झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा. त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केले, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय. जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. की राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतात की कोणत्या पक्षाचा माणूस कुठे गेला पाहिजे. तो अधिकार त्या पक्षाकडे आता कितपत आहे यावरही महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये फार मोठी चर्चा आहे. कोणाला कुठे पाठवावं या परिस्थितीमध्ये भुजबळ साहेबांच्याकडे जे फडणवीस साहेब चर्चा करून सांगतील तेच भुजबळ साहेबांना सुद्धा स्वीकारावं लागेल असं एकूण राजकीय वातावरण आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आता उमेदवारीवरनं बरीच खलबत झाली. या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं पण पाहूया. समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद द्या अशी मागणी भुजबळांनी जाहीरपणे केली होती, अटच घातली होती आणि त्यानंतरच मी राज्यसभेवर जाणार असंही भुजबळांनी म्हटलं होतं. बैठकीमध्ये भुजबळांनी ही अट घातल्याचं कळतंय. समीर भुजबळांना ताबडतोब मंत्रिपद देता येणार नाही असं उत्तर त्यांना मिळालं. भाजप श्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा निरोप पाठवला अशी खात्रीलायक सूत्रांची बातमी आहे. तर छगन भुजबळांचा राज्यसभेवर जायला नकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर ही खरं तर बैठकीची इनसाइड स्टोरी पाहायला मिळते. बरं, मंत्री छगन भुजबळांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली आणि त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी एक मोठं विधान केलंय. पवार साहेबांना जे भेटून गेले त्यांचा फायदा झाला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांना फायदा झाला. अजून काही लोक भेटले तर त्यांचा सुद्धा फायदा होईल असं विधान शशिकांत शिंदेंनी केलंय. मला वाटतं पवार साहेबांच्या बरोबर जेवढ्या लोकांनी काम केलं त्यांना पवार साहेबांनी सत्ता मिळवून तर दिली, पण नाव पण मिळवून दिलं. आत्तासुद्धा पवार साहेबांना भेटल्यानंतर बऱ्याच लोकांना फायदा होतोय दिसून येत आहे. मला वाटतं पवार साहेबांना भेटल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काही लोक जर भेटली तर अजून त्यांचेसुद्धा फायदा होतील अशा प्रकारचं नवीन समीकरण दिसतंय. प्रफुल्ल पटेल साहेब आले, सुनील तटकरे साहेब पवार साहेबांना भेटले आणि पक्षामध्ये त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं महत्त्व वाढलं. ही किंवा पवार साहेबच करू शकतात. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार आहेत आणि त्यांची घोषणा येत्या आठवड्याभरात केली जाईल असा दावा मंत्री संजय शिरसाटांनी केलेला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंना दिली गेली होती. शिवसेनेची ताकद असताना सुद्धा महायुतीच्या जागा वाटपात सेनेला तटकरेंसमोर नमतं घ्यावं लागलं होतं.
पण विधान परिषद आमदारकीच्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याचा दावा आता शिवसेनेनं केलाय. आता ज्या विधान परिषदेमध्ये काय तडजोडी झाल्या म्हणते, जर तटकरच्या मुलाला जे दिलेली उमेदवारी, याचा अर्थच असा आहे की आता पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेचंच नाव आलं पाहिजे आणि तोच पालकमंत्री होणार, एवढं मात्र निश्चित आहे. आता याची घोषणा कधी करायची, केव्हा करायची, याचा सर्व अधिकार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यांनी हे वरिष्ठ पातळीवर सर्वांशी बोलणं केलं असावं असा आमचा समज आहे आणि जास्तीत जास्त एखाद्या आठवड्यामध्ये ही घोषणा सुद्धा होऊ शकते. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे तशी इच्छा बोलून दाखवली आहे शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात सुद्धा हीच भावना आहे. प्रत्येक नेत्याला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला हवा असं वाटतं, असंही बच्चू कडूंनी यावेळी म्हटलं. तर शेतकरी आत्महत्येवरनं बच्चू कडूंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. शेतकरी आत्महत्या करतात यावर विचार करायला पाहिजे. तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, धान्याचे पैसे नाहीत, त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष देणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे का काँग्रेसचा झाला पाहिजे? तर आमच्या शिवसैनिकांच्या भावना आमच्या नेत्याप्रती अतिशय प्रामाणिक आहे आणि एक सेवाभावी माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मुख्यमंत्री कसा मिळेल याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. सगळे शिवसैनिक कामाला लागणार, आमदार मंत्री सगळे आम्ही पाहतो धावल्याशिवाय राहणार नाही आणि ते म्हणणं काही गैर नाही आहे. आम्ही ते उलट म्हणतो का देवाभाऊचं प्रमोशन झालं पाहिजे, ते देशाच्या उच्च पातळी स्तरावर गेले पाहिजे, तिथून महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला पाहिजे, ह्याही आमच्या अपेक्षा आहे. त्याच्यानं मित्रपक्षाच्या सोबतच आमचाही पक्ष हा शिवसेनेचा सत्तेवर येऊन तो मुख्यमंत्र्याच्या पदावर कसा जाईल ही प्रामाणिक इच्छा आमची आहे, ते आम्ही करत राहू. आता मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल, मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळेच मागच्या वेळेचं सरकार आलं हेही लपून राहिलेलं नाही. त्यांनी ज्या काही योजना आणल्या, लाडकी बहीण, लाडका भाऊ, मुख्यमंत्री ते स्टायपंड आणली, म्हाताऱ्यांना पाठवलं, या तीर्थयात्रा घडवून आणल्या आणि देशामध्ये प्रत्येकाच्या त्यावेळेस सरकारच्या तिजोरीतून एकेका कुटुंबामध्ये 40-40, 50-50 हजार रुपये, कोणाच्या कुटुंबामध्ये लाख रुपये गेले आणि ते वातावरण तसं हे केलं गेलं आणि त्याच्यात पुन्हा मतचोरीचा तर विषय होताच. महाराष्ट्रातला एखादा नेता देशाचा पंतप्रधान झाला तर आम्ही काही पक्ष बघणार नाही, पण त्यांना शुभेच्छा देऊ. परंतु ते करण्याचा अधिकार काय तुमच्या आमच्या हातामध्ये नाही.